पाठ दुसरा, हत्तीचे चातुर्य. चित्रकथा. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसतायत. ती एक एक करून ती चित्र कशाची आहेत ते मला सांगा. चित्रांच्या खाली नावं आहेत, ती वाचा आणि सांगा. मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी, हत्ती. आता एक एक चित्र बघा. त्या चित्रांवरून तुम्हाला काय समजतंय ते सांगा आणि मग आपण एक कथा तयार करू, म्हणजे गोष्ट तयार करू. या चित्रामध्ये मुलं फुटबॉल खेळतायत आणि ससे तिथे बसून हा खेळ बघतायत. फुटबॉल खेळून मुलं निघून गेली, पण बॉल तिथेच आहे. ते बघून सशांच्या मनात आलं की आपणही त्या मुलांसारखा फुटबॉल खेळून बघूया. मग काय, सगळ्यांनी सुरुवात केली खेळायला. अर्र, या ठिकाणी आपल्याला दिसतोय एक मोठा खड्डा आणि सशांचा बॉल त्या खड्ड्यात पडलेला दिसतोय. सगळेजण वाकून कसे दुःखाने बघतायत. अरे, बॉल गेला. मग या ठिकाणी बॉल खड्ड्यातून काढण्यासाठी ते काय काय युक्ती करतायत बघा. लाकडी एक फळी घेऊन त्याला धरून बॉल निघतोय का बघतायत. पण काही जमताना दिसत नाहीये. मग काय, तिथून आले डुलत डुलत हत्ती दादा. मग ते म्हणाले, थांबा, मी तुम्हाला मदत करतो. म्हणून हत्तीनी काय केलंय, सोंडेनी तिथली अशी सगळी हवा खेचून घेतली. त्याबरोबर माती पण खेचली गेली. आणि मग काय, काढा बरं हे पुढचं चित्र. या ठिकाणी बॉल त्या हवेबरोबर वर आला आणि हत्तीनी तो सोंडेमध्ये धरला. मग काय, ससोबांचा खेळ पुन्हा सुरू होणार. आहे की नाही हत्ती दादा चतुर.